नमस्कार। तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आजचा खूप स्पेशल व्हिडिओ आहे। तर मी आज तुम्हाला घेऊन जात आहे सातपुड्यामध्ये वसलेल्या मनुदेवी मातेच्या दर्शनासाठी। तर बरेच लोकांचे हे कुळदैवत आहे, तर आमचे सुद्धा कुळदैवत आहे। तर आम्ही दर्शनासाठी निघालो होतो आणि कसं असतं, आम्हाला जायचंच होतं। तर विघ्न एवढी येत होती जाण्यासाठी, पण कसं असतं ना, मनापासून जर आपल्याला देवाचे दर्शन घ्यायचं असलं तर ते होतंच। तर आम्ही मोठ्या ननंदताईकडे थांबलो, तर तेव्हा सुद्धा आम्हाला कळवण्यात आलं की रस्ते पूर्ण बंद आहे, खूप पाऊस चालू आहे, रस्त्यांमध्ये झाडं पडलेली आहेत, तुम्ही नका जाऊ। पण आम्ही निघालो आणि आमचं दर्शनही चांगलं झालं। तर असंच कायम आशीर्वाद म्हणून देवी मातेचा असंच आमच्या पाठीमागे किंवा डोक्यावरती राहू दे आणि आम्हाला असंच पुढं जाऊ दे। तर आम्ही इथे निघालो होतो घरून आणि त्यानंतर खूप पाऊस चालू होता कंटिन्युअस। आम्ही जसं छत्रपती संभाजीमधून निघालो होतो 2-3 दिवसाआधी, तर कंटिन्युअस पाऊस चालूच होता, थांबत नव्हतं। आणि दुसऱ्या दिवशी आम्ही देवीच्या दर्शनासाठी निघालो होतो आणि बघा, मी डायरेक्ट तुम्हाला जंगलामध्येच, म्हणजे जिथून सुरुवात होते तर तिथंच मी तुम्हाला दाखवत आहे। तर इथं आहे बघा, पूर्ण जंगल आहे, पहाड आहे, नद्या आहेत आणि तलावसुद्धा आहे। तर या जंगलामध्ये फक्त सागाची झाडं दिसतात जास्तीत जास्त, आणि इथं वन संरक्षण करणारे खूप आहेत। आणि जास्त करून 12ही महिने इथं देवीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी असते। जास्त करून नवरात्रीमध्ये तर खूपच गर्दी असते आणि या पावसाळ्यामध्ये जाण्यामध्ये काहीतरी वेगळाच आनंद असतो। नयनरम्य वातावरण, परत तिथली जे नेचर आहे ते खूप खुलून उठतं आणि मातेच्या दर्शनासाठी एक वेगळाच उत्साह येतो। तर आम्ही निघालो होतो, तर आम्ही वर्षातून 2 वेळेस तर या ठिकाणी जातो। आणि एक वैशिष्ट्य म्हणजे इथं एक नदी आहे, जो धबधबा येतो वरतून, तर तो आपल्याला 7 वेळेस लागतो। तर असं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच आहे किती वेळेस आपल्याला ही नदी लागलेली आहे। तर चला घेऊया मनुदेवी मातेचं दर्शन। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाणी बघ किती मस्त वाटते। हॉर्न करा, त्याला हॉर्न करा, इकडनं घ्या गाडी। बाबा कितले पोरं ट्रिप आली काय। तर गाडी आम्ही पार्क करून दिली होती आणि आता आम्ही चाललो होतो दर्शनासाठी वरती। तर आम्हाला ओटी घ्यायची होती आणि नारळसुद्धा घ्यायचं होतं। तर इथं निलेश पैसे देत आहे, मी सांगितलं त्यांना आपल्याला ही वस्तू घ्यायची, तर ते घेतलं होतं। आणि तेल मी आणलं होतं घरूनच, तर तेल आम्हाला दिव्यामध्ये टाकायचं आहे। तर तिथं कंटिन्युअस दिवा चालू असतो, तर तिथं आपल्याला तेल टाकायचं आहे। तर चला बघूया। आणि ही ओटी आपण घरून सुद्धा आणू शकतो आणि इथं सुद्धा घेऊ शकतो। तर इथं पेढ्याचा प्रसादसुद्धा मिळतो, खूप काही आहे इथं घेण्यासारखं। आणि खूप पाऊस असल्यामुळे कसं दुकानं फार उघडी नव्हती, म्हणजे बंद होती बरीचशी दुकानं। आणि कसं असतं, वातावरण इतकं पावसाचं होतं, बरेचसे लोक आले नव्हते, गर्दी कमी होती आज। आणि आम्ही ठरवलं होतं जायचं नाही, पण आम्हाला कसं देवीला आम्हाला बोलवायचंच होतं दर्शनासाठी, तर आम्ही गेलो तिथं। आणि बाबासुद्धा होते, म्हणजे माझे सासरेसुद्धा होते आमच्यासोबत। तर आम्ही सगळे निघालो होतो आणि न्यानीसुद्धा खाली उभा होता, तर त्याला असं झालं होतं मला कधी पाण्यामध्ये जायला भेटेल आणि कधी नाही। तर त्याचं चालू होतं, पप्पा चला लवकर आपण जय जय करूया। आणि हो, इथं नाश्त्याचं सुद्धा मिळतं, तर जर कोणी लांबवरून येत असेल तर इथं नाश्तासुद्धा करू शकतात। तर चला जाऊया आपण। तर आम्ही आता वरती चढणार आहोत आणि वरती आपल्याला चप्पल स्टँड आहे, तर वरती ठेवण्यासाठी जागा असते, खाली न काढता वरतीसुद्धा ठेवलं तरी चालतं।
तर जाऊया वरती, चला. तर मंदिरात आपण येऊन पोचलो आहोत आणि मध्ये व्हिडिओ किंवा फोटो काढण्यास मनाई आहे, तर मी तुम्हाला डायरेक्ट दर्शन करून भेटते. तर बघा, मी दर्शन करून आले आहे. तर हा आहे समोरचा भाग देवीच्या समोर. तर इथं बरेचसे देव ठेवलेले आहेत. तर इथं आम्ही दर्शन घेऊन झालं. त्याच्याच समोर आहे आपलं हे हवनचं. तर इथं बरेच हवन होतात. तर इथे दिवे लावले सुद्धा जातात. तुम्ही अगरबत्ती लावू शकता, नारळ फोडू शकता बाहेर. आणि हो, मी आज एक नवीन ट्राय केलं. तर तुमची जी इच्छा असेल तुम्ही बोलायची आणि ती पूर्ण होणार की नाही, तर ते आपल्याला तो जो गोळा आहे तो गोळा जर फिरला तर आपली इच्छा पूर्ण होते. तर मी तो ट्राय करते आहे आणि मला खरंच असं वाटतं की हे मी एकदा ट्राय करावं. मी खूप लहानपणापासून विचार केला होता की मी ट्राय करेल, पण मी एकदाही नव्हतं केलं. तर मला आज करायचंच होतं. निलेशला म्हटलं, तर मग ते बोलले चल तुला करायचं तर तू कर. मग चला बघूया आपला हा गोळा फिरतोय की नाही ते. दाबायचंय का प्रेस करायचंय? तर मी एक इच्छा बोललेली आहे आणि माझ्या या व्हिडिओला जर 100 लाईक्स आले तर मी नक्की माझी इच्छा पूर्ण झाली का नाही तर मी तुम्हाला नक्की सांगेल. व्हिडिओ थ्रूच सांगणार आहे आणि व्हिडिओ बनवणार स्पेशल त्याच्यासाठी. तर इच्छा कोणती मागितली होती आणि ती कशी पूर्ण झाली ते सुद्धा सांगेल. पण तुम्ही या व्हिडिओला नक्की खूप सारे लाईक द्या. तर चला बघूया पुढे आपण काय करतो. तर ज्ञानेशला खाली उतरून मस्ती करायची होती आणि निलेश माझ्यासाठी व्हिडिओ काढत होते. तर ते मला हेल्प करत होते आणि ज्ञानेशची वेगळीच काहीतरी मस्ती चालू होती. तर हे समोर तुम्ही बघताय ना धबधबा, तर इथं पूर्ण ओपन होतं. सगळेजण आतमध्ये जाऊ शकत होते, पण काही 2-3 अशा विचित्र घटना घडल्या त्यामुळे ते बंद करण्यात आलं. फक्त तुम्हाला जर फोटो काढायचे असले तर पैसे देऊन तुम्ही आतमध्ये जाऊन वरती फोटो काढू शकता, पण धबधब्याखाली नाही जाऊ शकत. पण आम्ही लहानपणी ते एन्जॉय केलेलं आहे. तर इथं धबधब्याजवळ जाऊन आम्ही फोटोज कसे काढले आणि अजून पुढे किती एन्जॉय केलं आणि पुढचा व्हिडिओ खूप छान आहे. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.